काय बया ही लगीन करून कुठं अडकून बसल्या काय माहिती मी. पिंकीचा फोन. हा बोल पिंके. काय हिथंच मारायला आल्या सासरी, कुठं जात्या? मजा? अगं मजा नाही, लगीन करून मला सजा झाल्या. अगं पार लगीन केल्यापासून माझं आयुष्य बदलून गेले अगं पिंके. अगं आईकडे असताना मी सकाळी 12ला उठायची ग, अशी फटकाल घालून झोपत होती. अगं इथं मला पाठवतं 5ला उठवते ती. अगं ती सासू तर किती जन्माची चहाची भुक्या गेली हाय काय माहिती. चहा तर कवा प्यालाय का नाही आयुष्यात. अगं हिला सकाळी 6ला उठल्यावर चहा लागतोया, हा 7ला नाश्ता लागतोया. नाश्ता नाही होत तोवर का नाही ह्यांना 12ला जेवण टाकते. दुपारी आणि लगेच चहा लागतोय प्यायला ढोसायला ह्यांना. आणि ती होतंय का नाही होतंय तोवर का ना संध्याकाळ आणि जेवण. अगं असं वाटायला लागले मी सून नाही कुठल्या तर हाटीला आचार्याचं काम करायला आल्या का काय ग पिंके. फार आयुष्य उद्ध्वस्त झालं ग माझं, काय राहिलं नाही बघ. अगं एवढं काम जर मी माझ्या आईकडे केलं असतं तर अजून 4 वर्ष माझ्या आईनं ठेवलं असतं ग. काय खरं नाही बघ. अगं माझ्या माहेरी कधी तांब्या सुद्धा मी वाकून घेतला नाही ग, आणि इकडे सगळ्यांच्या पाया पडू पडून माझं कंबरट पार घायला आलंय अगं. अगं माझ्या भावानं कधी माझ्याकडनं चॉकलेट जरी घेतलं तर त्याला कुत्रे अगं तुडवून तुडवून मारले ग मी. आणि इथं सगळ्यांना आधी खायला द्यायला लागते आणि मग उरलं सुरलं मला खायला मिळतं या. जेवढं दाखवत्या तेवढं संस्कारी नाही ग मी पिंके, तुला बी माहीतच आहे. ही लगीन म्हणजे अवघड जाग्याचं दुखणं झाले ग पिंके. सण बी होईना आणि सांगता बी येणं झालंय बघ. सुनबाई. हा आले. चल ग पिंके, म्हातारीनं आवाज दिला, काय तर खादीला पाहिजे असेल. कवा बघल तवा चरतच असते अगं, खाऊन शिवानी झाल्या तरी सुद्धा सुधारणा झाल्या बघ. चल.